काहीही फालतू गोष्टी आहे त्यांच्याकडे. फाईल तर काय मिळत नाहीये. काहीच मिळत नाहीये इथे. सापडली नाही ना. अरे आशू, काहीच मिळत नाहीये रे. आशू नको म्हणू मला. हा इन्स्पेक्टर म्हण ना, असं काय करते. नाव नको घेऊस. त्यांनी चुकून ऐकलं ना माझ्या मागे लागतील. सुपारी पिपारी देतील माझ्या नावाची. ते सांभाळून जरा. तुला माहित नाही लोक किती डेंजर असतात. एक तर हे कॉर्पोरेटर आहे, त्या त्यांच्या काहीतरी ओळखी असणार. नियतच खराब असते या लोकांची. सगळं बरोबर आहे, पण काय ना, आपणच या लोकांना खूप मोठं करून ठेवलंय म्हणून आपण असे घाबरतो. अर्थात. काय नाही, आणि गंमत अशी आहे की ही लोक जी मॅनिप्युलेट करतात ना सर्वसामान्य जनतेला, त्यांनी सगळे प्रॉब्लेम होतात. मीडियाचा गैरवापर करतात आणि जनता पण गोळी आहे. आपण पण निवडून देतो अशा लोकांना. कुठे राहिला हा? मला इथे कोणी पाहिलं तर परत प्रॉब्लेम व्हायचा. हॅलो. हे काय आहे? नक्की कशासाठी बोलवलंयस तुम्हाला? एक मिनिट. काय चाललंय? तू कुठे चाललायस? अरे तू हसतो कायस? तू वेडा आहेस का? आणि हे काय आणलंयस? सांगतो, सगळं सांगतो. तू अगोदर जरा शांत होशील का? गुरुजी, पूजेची सगळी तयारी झाली? हो झाली. फक्त यांची आणि तुमची रास सांगा. माझी तूळ आणि ह्यांची मिथून. बरं बरं. चंदन, काय चाललंय? तू सांगतोयस की मी जाऊ इथून? ऐक ऐक ऐक, आजचा दिवस तू नेहमी लक्षात ठेवशील, कारण हा आपल्या दोघांसाठी खूप मेमोरेबल असणार आहे. मला नाही कळत आहे. मला प्लीज क्लिअरली सांग. जस्ट वेट अँड वॉच. चंदन, चंदन, नेमकं काय चाललंय याच्या डोक्यात? अहो, ज्यूस घेता थोडासा, बरं वाटेल ना. घ्या. नका चिडचिड करू एवढी. काही होणार नाही आपल्याला. आणि मला ज्यूस? मी घरी आलेला पाहुणा आहे तुमचा, हा असा पाहुणचार असतो का? कसला पाहुणार आहे? असे पाहुणे आहेत का हे? न सांगता घरात घुसता? तुम्ही मला फसवायला आलेत ना? ए बघा, माझ्या ओरडू. काय बघा, हे सोडणार नाही, लक्षात ठेव. ए, माझ्या ओरडू नका. नाही, मला माहितीये मी साधा हवालदार आहे ना, म्हणून तुम्ही माझ्यावर आवाज चढवता. आमच्या सरांना येऊ द्या, तुमची कंप्लेंट करतो आणि ऍक्शनच घ्यायला सांगतो. एका खऱ्या आणि प्रामाणिक पोलिसाशी कसं बोलायचं कळत नाही तुम्हाला? ए हवालदार काय हवालदार? आणि मला पाहिजे तसं बोलत मी, लक्षात ठेव. 100 हवालदार असे खिशात घेऊन फिरतो मी. बस बस, हा बस, संपला विषय. मी खूप सहन केलंय. मी ना आता तुम्हाला अटक करतो, टायर मध्ये घालतो आणि फटकेच देतो. सर, नको नको नको. कसं बोलतात माझ्याशी? चूक झाली. मी सॉरी म्हणते त्यांच्या वतीने. मग तर झालं. ज्यूस हवा ना तुम्हाला? मी आणून देते लगेच. खरं सांगू का काकू? काकू काय? मॅडम मॅडम मॅडम, खरं सांगू का मॅडम? तुम्ही असं प्रेमाने बोलताय ना, की त्यांना शिकवा जरा. तुम्ही आला, मी काय बोललो? मी ऐकलं ना लगेच का? आता तुम्ही प्रेमाने बोललात, ते ओरडताय.
एकतर सरकारची सेवा करायची सोडून हे मेवा खातायत. कसला मेवा खातो हा? मॅडम काय मेवा खातो हा? अरे हे काय मला तू गल्लीतला काय चिल्लर नेता समजत काय हे लोक? अरे कोण आहे मी? चौगुले नाव आहे माझं, लक्षात ठेवा. हा? अरे माझ्या बापाची हिंमत नाही झाली आतापर्यंत घरात घुसायची, तुम्ही घरात घुसले. तेव्हा लक्षात ठेवा, सोडणार नाही मी एकेकाला. सर सर हे बघा. बोलवायचं ते. हा त्याला किचन मध्ये घेऊन जा आणि ज्यूस पाज, ज्यूस. आणि तिकडच गुंतून ठेव. इकडं काय करायचं ते मी बघतो. चक्का मला लागा. ज्यूस हवाय ना? मँगो ज्यूस. मँगो ज्यूस किचन मध्ये येत आहे, मी देते तुम्हाला. चला मी नाही, मला इथून हलता येणार नाही. आमचे सर ओरडतील मला. इथे आणून द्या. पण तो तुमच्या ड्युटीचाच भाग आहे ना. म्हणजे किचन मध्ये चेक करायचं असेल, ते डब्यांमध्ये काही ठेवलंय का वगैरे ते सगळं ते. अरे हा मॅडम, कुठे आलात तुम्ही? तुम्ही आमच्या डिपार्टमेंट मध्ये हव्या होतात. शब्द टाकू नको, ते सगळं नंतर बघू आपण. ज्यूस हवाय ना? डब्बे चेक करायचे. चला चला. हालू नका इथून, नाहीतर अरे यार, हे कुठे ठेवलेत कागदपत्र? अरे यात वस्तीवाल्यातल्या लोकांची फाईलच नाहीये. आणि आता कुठे शोधायचं, काय करायचं? अरे भाई, त्या माणसाने दुसरीकडे लपून ठेवले असतील पेपर आणि आपण इथे मूर्खासारखे शोधत असू तर किती मोठा पचका होईल आपला. अरे यार, शोधावं तर लागणारच ना. आणि शिवाला पण मिळाले नसतील कधी, नाहीतर तिचा कॉल आला असता. आपण तुला कॉल करायचा? हे थांब, ते बघ. काढ काढ काढ. अरे लॉक आहे. लॉक आहे? हा थांब. आणि शोपत लय हुशार आहेस रे तू. जन्मापासून. पण भाई, मी पिक्चर मध्ये बघितले, हे राजकारणी लोक ना कुठे पण लपून ठेवतात पेपर. जर आपल्याला सुटकेस मध्ये नाही सापडले तर काय करायचं आपण? अरे बाबा, तुझा भाई आहे ना. अरे मी रे, तू कशाला टेन्शन घेतो? तू खोल, तू खोल. मी काय बोलतो, यात पेपर नसले तर चौगुलेला कळेल रे आपण खोटं बोलतो. आणि चौगुले आपल्याला सोडणार नाही भाई. डेंजर माणूस आहे, तिथून जिवंत नाही पाठवणार आपल्याला. तर शिवा पण वरती गेले पेपर शोधायला. तिने पण आपल्याला अजून इशारा नाही दिला. अरे बाबा, तू घाबरू नको रे. शिवानी पूर्ण तयारी केलेली आहे, कळलं? आज आपण इथून कागद घेऊन जायचं म्हणजे जायचं. तू शोध, तू शोध. मी आहे ना, तू शोध. यार, अरे हे कसले कागदपत्र आहेत? ह्यात वस्तीतल्या लोकांची कागदपत्रच नाही आहेत. तर कुठे शोधायचं? आता यांना चांगलंच बघतो. चौगुलीशी पंगा घेतला काय? आता यांचा विषय संपला आणि तोही कायमचा.
अहो काय झालं? बोललो होतो ना मी गडबड आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला कळलंय काही लोक कोण आहेत ते? अरे चौगुलेपासून काहीच लपून राहत नाही. हे येडे बनवायला निघाले ते मला. ते कुठला तरी ते कागद दाखवते आणि त्यांना वाटलं मी येडा बनेन. दाखवतो एकेकाला. हवालदार कुठे आहे तो आत चिवडा खात बसलाय. एवढ्यानं पोट नाही भरणार त्याचं. मग आता काय जेवायला देऊ त्याला? जेवायला नाही, त्याला मार द्यायचा. मार चांगला चोप सोडून काढायचे त्याला. अहो पोलीस आहेत ते. कसला पोलीस? नकली पोलीस. उल्लू बनवतात ते आपल्याला. मग एक काम कर, तू त्या नकली पोलिसावर लक्ष ठेव. अरे जा ना. हा साहेब. घरात कोले शिरले कोले, त्यांना अंगूर खाऊ घालायचे. द्राक्ष. आपली अख्खी गँग घेऊन ये. अजिबात गडबड करायची नाही, आवाज करायचा नाही, चुपचाप. ठीक आहे साहेब, आलो लगेच. तू सांगणार आहेस का काय चाललंय हे? अरे सरप्राईजच्या नावाखाली काहीही करतोयस. हो हो, थांब जरा. किती चिडचिड करतेय. मग काय करू? एकतर तू न सांगता इथे बोलवलंयस आणि मेमोरेबल काय काय मेमोरेबल आहे आज? दिव्या, आज आपण लग्न करणार आहोत. काय? हे बघ आय नो हे सगळं खूपच अचानक होतंय. आणि कसं आहे ना दिव्या, हे करणं खरंच खूप गरजेचं होतं. माझी अशी अपेक्षा आहे की तू हे समजून घ्यावंस प्लीज. तुला वेळ लागलाय का चंदन? लग्न म्हणजे गंमत वाटतेय तुला? हा फालतूपणा बंद कर. मी चालली आता. थांब थांब थांब. मी सगळ्या तयारीनिशी आलोय दिव्या. म्हणजे हे मंगळसूत्र. चंदन, तू काय करणार आहेस? मी नाही सांगते हा चंदन. नाही नाही चंदन नाही. दिव्या थांब. मी मस्करी करत नाहीये दिव्या. प्लीज माझं ऐकून घे. मला हे असं लग्न नाही करायचंय. दिव्या, मी काय म्हणतोय ते समजून तर घे. हे सगळं मी आपल्यासाठी करतोय. आपल्यासाठी नाही, तुझ्यासाठी करतोयस. बस बस बस. माझी मी दमलो होता. मला नाही शोधायचं. बरं ठीक आहे, तू आता शांत हो. तू नको शोधू, मी बघते काय ते. तू आराम कर जरा. तुला माहितीये का कलर कसा दिसतो? मला माहित असं तर मी आधीच शोधली असती ना. कशावर ना फाईल इथेच आहे. म्हणजे असं असू शकतं ना, त्यांनी पुढे कुठेतरी पाठवली असं हे करायला. नाही अरे, काय आमच्या वस्तीतली लोक म्हणाली होती की 2 लोकांच्या सह्या करणं बाकी आहे.
मग मला ना खात्री आहे की फाईल इथेच कुठेतरी आहे आणि आपण गेली कुठे मग? त्या चौगुल्याने चाद बुडवून खाल्ली का? तू जरा ना चिडचिड कमी कर. शांत शांत. तू हवं तर थोडा वेळ आराम कर, मी बघते. नाही, आराम नाही करायचा मला. मी एक काम करतो, मी खाली जाऊन बघतो काय परिस्थिती आहे. आपल्याला बाकीचं घरही शोधायचंय, काय फक्त खोलीतच नाहीये फाईल. म्हणजे खोलीतच असेल असं नाही. मी एक काम करतो, मी खाली जातो, मी बघतो काय परिस्थिती आहे. जरा किचन बिचन शोधतो. ठीक आहे, नीट शोध. हळू. आशू, आशू. तुझ्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे का? काय इन्कम टॅक्स ऑफिसर? हे भाड्याचे कपडे मापाचे नाही भेटले काय? छपऱ्या, ओ सोडा आम्हाला. शिवा तुम्हाला सोडणार नाही, हा समजलं ना? वाट लावेल तुमची. अरे तुझी शिवा काय करणार आहे मला? अरे मीच तिची कशी शाळा घेतो बघा. ऑफिसर, इन्कम टॅक्स ऑफिसर बनून आली ना ते. मिशी लावून आली तेच ना ती. शिवा काय तिला कमी समजू नका तुम्ही. छपऱ्या, चौगुले समोर सगळे पाणी कम आहेत, लक्षात ठेव. येऊ दे तिला. चौगुले काय चीज आहे ते दाखवतो. मला येडा बनायला निघाले तुम्ही. बाप जन्मात जमणार नाही तुम्हाला हे सगळं. ओ चौगुले, ओ चौगुले, तोंड सांभाळून बोला. आणि तुम्हाला कळतं का कोणाला हात लावताय? हे इन्कम टॅक्स ऑफिसर खूप मोठे आहेत. इन्कम टॅक्स ऑफिसर? साहेब साहेब माफ करा. एकदम घाबरून गेलो. माफ करा साहेब. इन्कम टॅक्स ऑफिसर आहे तुम्ही आणि तुम्ही पोलीस साहेब. काय ना तुमचं? हवालदार. 12%. 12% नाही, 2%च आहे तू. मगाशी बोललो ना तसंच आहे, 2%. 2% आहे म्हणजे. नाटक बाद झाले तुमची नाटक. आता ऐकायला कसा ठोकतो आता ते. घेऊन जायला त्यांची थोडी मजा घेऊया. चला. चौगुले साहेब. हा साहेब या ना. अहो काय चौगुले साहेब, अहो फार चुका केल्यात हो तुम्ही.
या अशा हिशोबांमध्ये चुका नका करू, तर फसायला होईल परत. हा हे बरोबर बोलला हा साहेब तुम्ही. हा चुका केला की फसायला होतो. हा आम्ही पण फसायला झालो. काय चूक केली ना आम्ही. कुठली? तुम्हाला घरात घेण्याची. चौगुले साहेब तुम्ही कोणाशी बोलताय माहितीये ना? माहिती आहे ना कोणाशी बोलतोय ते. आता बघा काय करतो मी. तुमच्या मित्राची जशी हालत केली ना तशी सेम टू सेम करतो का नाही बघा. घेऊन या त्यांना.